चव्हाण हे प्रचारासाठी येऊन गेले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। आता तसं बघायला गेलं, एका बाजूनी म्हटलं तर चांगलं केलं, ऑन दी स्पॉट जो निर्णय असतो तो निलेश राणेंनी दिला। पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले, घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही, चांगल्या परिचयाच्या असल्यामुळे, पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात फुलटून नाचक्की करून टाकली आणि सत्ताधारी असून एकमेकांची वस्त्र काढणं हा फुलटेड ड्रामा चालू आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहराचे प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते। त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडले, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाहीये, ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही। तर या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे, ती देखील पाहूयात। आता नितेश राणे मालवणमध्ये गेले, खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता। घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे, एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं। तर माजी मंत्री दीपक केसरकरांनी निलेश राणेंचं कौतुक केलंय। निलेश राणेंनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं आमदार केसरकर म्हणाले। मालवण नगर परिषदेमध्ये लोकांकडे विकासाचं विजन घेऊन गेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय। पैशांचा वापर करून निवडणुका लढल्यास जिल्ह्याची संस्कृती बिघडेल असंही केसरकर म्हणाले। शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं विजन घेऊन मतं मागितली पाहिजे। पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे। त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे। याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिक स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री आहे। पुढची महत्त्वाची बातमी, अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्देश आहे असा